वर्ध्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। सोनोरा ढोक गावातील 100 ते 120 घरात पुराचं पाणी शिरलंय। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घरात पाणी शिरल्यानं गावकऱ्यांची तारांबळ उडाली। घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली आहे। तसंच जनजीवनही विस्कळीत झालंय। तहसीलदारांकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे। तर वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि सोनोरा ढोक गावातील 120 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय आणि या पुराचं पाणी शिरल्यानं घरांमधील जीवनावश्यक वस्तूंची मोठी नासाडी झालेली आहे। तसंच अनेक गावांचा संपर्क तुटल्याचंही कळतंय। हिंगोली जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। हिंगोली नगरपालिकेच्या वतीनं पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। तर हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस झालाय। बांगरनगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नागरिकांचं मोठं नुकसानही झालेलं आहे आणि पुरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तर हिंगोलीतली ही पूरस्थितीची ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य समोर आलेली आहेत। अनेक ठिकाणी पाणी साचल्याची ही दृश्य आहेत। अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे आणि या पूरस्थितीमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर हलवण्यात येत आहे। Thank you.